यांच्याशी बोलूया। गिरीशजी, तुम्ही इथे आला आहात तर किती महाराष्ट्राचे जे पर्यटक इथे आले आहेत, किती असे आहेत जे अडकलेले आहेत आणि त्यांच्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट आता काय उपाययोजना करतोय ते सांगा साहेब। म्हणजे अडकलेले आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही। महाराष्ट्रातून हजारो पर्यटक, मला वाटतं काश्मीरमध्ये सर्वात जास्त पर्यटक महाराष्ट्रातून येतात असं म्हणल्यास वावगं होणार नाही, चुकीचं होणार नाही। आणि म्हणून खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातले पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत। अडकले असं म्हणण्यापेक्षा आता लोकांना थोडं 4 दिवसाचे त्याचे परतीचे तिकीट आहेत, रिझर्वेशन आहेत, कोणाचे 5 दिवसाचे आहेत, कोणी येऊन 1 दिवस झालं, कोणाला येऊन 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 8 दिवसाचा त्याचा दौरा आहे किंवा कार्यक्रम आहे। पण त्यांना आता जायची थोडी घाई झालेली, कारण हे सगळं टी व्हीवर घाबरलेले असतात, घाबरलेले आहेत। त्यामुळे साहजिक आहे, घरच्या लोकांनाही ओढ बाबा लवकर या, आणि म्हणून लोक जायची घाई करतायत। आता आज आपण इंडिगो आणि एअर इंडिया याचे 2 विमान पाठवतोय। जवळपास 180-85 लोक त्यात जातील। 3-4 वाजता साधारण दोन्ही विमानं निघतील। उद्या पण आपण तसेच 2-3 विमानं आपण पुन्हा दिल्लीचा आमचा प्रयत्न झालेला आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय सतत संपर्कामध्ये यासाठी आहेत। आपण 2-3 पण लोकांची रिझर्वेशन आहेत, परतीचे तिकीट आहेत। पण आता मला अनेक असे फोन येतात, मी रात्री जवळपास 10-12 हॉटेलला जाऊन आलो, लोकांना भेटून आलो, काल तर बंद होतं सगळं, पण लोकांचं म्हणणं आहे आता आमची तिकीट परवाचे आहे, आम्हाला उद्याच जायचं आहे। पण असं करून किती विमान आपण अवेलेबल करणार? आणि तसं घाबरण्यासारखं आता काही राहिलेलं नाही। सर्व चार्ज सेनेने या ठिकाणी म्हणजे अलर्टवर आहे। अतिशय म्हणजे इथे काही होऊ शकणार नाही आता, अशी परिस्थिती आज या ठिकाणी आहे। आणि म्हणून पर्यटकही या ठिकाणी आता थोडे त्यांनी मोकळा श्वास घेतलेला आहे।